कांद्याला अतिशय चांगला एकदम कलर भारी आलेला दादा, बरोबर ना? अतिशय कलर भारी आलेला. दुसरी गोष्ट जर तुम्ही पाहायला गेलं त्याची मुळी जर पाहायला गेलं तर मुळी सुद्धा अजून अतिशय चांगली या ठिकाणी मुळीची वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. आणि मुळी सगळे ऍक्टिव्ह आहे आतापर्यंत. म्हणजे हे कांदा तुमचा स्टोरेज लाईफ मध्ये सुद्धा चांगला राहणार आहे, कारण मुळी अजून अन्न खाते, वरनं पण अन्न येतं. ह्याच्यामध्ये एक तिखटपणा वाढण्याचं काम या ठिकाणी जोरात होणार आहे. त्याच्यामुळे कांदा तुमचा स्टोरेज लाईफ मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण साठवून ठेवतो ते साठवण क्षमता त्याची 5-6 महिन्यापर्यंत चांगले राहणार आहे. जो कांदा आता आपण साठवलं तर 3 महिन्याला 2 महिन्याला नासायला चालू होतो, तर हे कांदा तुमचा नासणार नाही. दुसरी गोष्ट, ह्या कांद्याला तुमच्या काजळीचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी राहणार आहे. काजळी सुद्धा या ठिकाणी येणार नाही, कारण त्याला पूर्ण अन्नद्रव्य मिळाली. अन्नद्रव्य मिळाल्यामुळे तो पूर्ण रोगप्रतिकारक शक्ती झाली, त्याच्यामुळे त्याच्यात मॅच्युरिटी आली, म्हणजे त्याची एक ताकद आली, त्याची क्वालिटी तयार झाली. त्याच्यामुळे हा कांदा तुमचा साठवणुकीमध्ये सुद्धा 5 ते 6 महिने आरामशीर टिकला जाणार आहे. अशा पद्धतीचं हे महाजन क्रॉपटेक 821 खत या ठिकाणी आपण वापरून या ठिकाणी जे काही रिझल्ट होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत.